सो चॅप्टर अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ ट्रायंगल. तर सगळ्यात पहिले आपल्याला अल्टिट्यूड म्हणजे काय माहिती पाहिजे, मीडियन म्हणजे काय माहिती पाहिजे, है ना. सो अल्टिट्यूडचा अर्थ काय, द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल ऑन द साइड अपोजिट टू इट. काय परपेंडिक्युलर सेगमेंट, एक परपेंडिक्युलर सेगमेंट जर आपण काढली, समजा माझ्याकडे हा असा एक ट्रायंगल आहे आणि याच्यामध्ये मी काय केलं, एखादा व्हर्टेक्स घेतला कोणताही आणि त्या व्हर्टेक्सवरून मी काय केलं, हा समजा व्हर्टेक्स घेतला, 3 व्हर्टेक्स आहेत, 1 2 3. एका व्हर्टेक्सवरून जर मी समोरच्या साईडवर असा परपेंडिक्युलर काढला तर ह्या परपेंडिक्युलरलाच आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो अल्टिट्यूड. ठीक, साधं सिंपल. सो समजा हा माझा ट्रायंगल ABC आहे, तर याच्यामध्ये हा जो AD आहे माझा, हा AD इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. तुम्हाला हे परपेंडिक्युलरचं साईन माहिती असेल, है ना. सो AD इज परपेंडिक्युलर टू BC. म्हणजेच याला आपण ॲक्च्युली हाईटसुद्धा म्हणतो, ही हाईट पण म्हणतो आणि यालाच आपण अल्टिट्यूडसुद्धा म्हणतो. ओके, कन्फ्युजन. असं आपण मग तिन्ही व्हर्टेक्सवरून हाईट काढू शकतो, अल्टिट्यूड काढू शकतो, याचा अर्थ आहे ना. तर समजा आपण एखादी दुसरी डायग्राम काढू, आपल्याला समजायला सोपं राहावं म्हणून. असं समजा आपण एक अजून डायग्राम काढली. सो याच्यामध्ये पण मी काढू शकतो का, याच्यामध्ये पण मी काढतो. आता एक मी समजा काढला, हा इथून एक परपेंडिक्युलर काढला समोरच्या साईडवर, तर ही एक अल्टिट्यूड बनली. या व्हर्टेक्सवरून त्याच्या समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर काढतो. सो या व्हर्टेक्सवरून या समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर काढला, ही दुसरी अल्टिट्यूड झाली. आणि सिमिलरली अजून एक परपेंडिक्युलर काढतो, तिसरा अल्टिट्यूड. या व्हर्टेक्सवरून परत समोरच्या साईडवर काढला, ही झाली तिसरी अल्टिट्यूड. समजा मला याचे नावं द्यायचे असतील, आता हा माझा ट्रायंगल आहे ABC, याला मी घेतलं D, याला मी घेतलं E आणि याला मी घेतलं F. सो AD इज परपेंडिक्युलर टू, फिल इन द ब्लँक. काय लिहीन मी, AD कोणावर परपेंडिक्युलर आहे, BC वर परपेंडिक्युलर आहे. त्याच्यानंतर BE हा कोणावर परपेंडिक्युलर आहे, BE हा परपेंडिक्युलर आहे AC वर. त्याच्यानंतर तिसरा CF हा कोणावर परपेंडिक्युलर, AB. सो हे तिन्ही जे आहे काय आहे, अल्टिट्यूड्स आहेत. आता तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की तिन्ही अल्टिट्यूड्स नेहमी एकाच पॉईंटमध्ये कटतात, तर त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ कॉन्करन्स. त्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणतो. जर पहा 2 लाईन एका पॉईंटमध्ये कटत असतील तर त्या पॉईंटला काय म्हणतात, हां, त्याला म्हणतो आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. 2 लाईन एका पॉईंटमध्ये कटतात, त्याला म्हटलं जातं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पण जर 2 पेक्षा जास्ती लाईन एका पॉईंटमध्ये कटत असतील, 2 पेक्षा जास्ती किती असू शकतात, 2 पेक्षा जास्ती लाईन जर एका पॉईंटमध्ये कटतील तर त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि मग ह्या ज्या लाईन्स असतात 3 किंवा 3 पेक्षा जास्ती, त्या लाईन्सला आपण काय म्हणतो, कॉन्करंट लाईन्स. या लाईन्स कशा आहे, कॉन्करंट लाईन्स आहे. जर 2च असेल तर पॉईंटला काय म्हणतो, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आणि लाईन्सला काय म्हणतो, इंटरसेक्टिंग लाईन्स. 2 पेक्षा जास्ती असेल तर लाईन्सला म्हणणार कॉन्करंट लाईन्स आणि पॉईंटला म्हणणार पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर जर हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स अल्टिट्यूडमुळे मिळाला असेल, अल्टिट्यूड असेल तर परपेंडिक्युलरचं असं साईन देतो आपण. जर अल्टिट्यूड मुळे तयार झालेला पॉईंट ऑफ कॉन्करन्स असेल तर त्याला एक स्पेशल नाव आहे. अल्टिट्यूडमुळे बनलेल्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला म्हणतात ऑर्थोसेंटर. ओके, ऑर्थोसेंटरचं म्हटलं आहे. तर फिल इन द ब्लँक वगैरे येतं एक्झाममध्ये, इम्पॉर्टंट. कन्फ्युजन. चला, याच्याबद्दलच त्यांनी दिलेलं आहे. पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द ऑर्थोसेंटर. जे अल्टिट्यूड्स आहे हे नेहमी एकाच पॉईंटमध्ये कटतील. तुम्ही कोणता पण ट्रायंगल काढा, सगळे एका पॉईंटमध्येच कटतील. त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, ऑर्थोसेंटर म्हणतो. आणि त्याला कोणत्या लेटरनी डिनोट करतो, O लेटरनी करतो. अल्टिट्यूड आहे शो करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथे 90 डिग्रीचं हे दाखवावं लागेल. ठीक आहे.
तो जर वेगवेगळ्या टाईपचे ट्रँगल असेल, राईट अँगल ट्रँगल आहे, हा कोणत्या टाईपचा ट्रँगल आहे? ॲक्यूट अँगल ट्रँगल आहे. आणि हा पण यांनी चुकून राईट अँगल ट्रँगलच काढल्यासारखा वाटतो आहे. जर आपण हा कन्सिडर केला असा तर मग हा होऊन जाईल कोणत्या टाईपचा? असा कन्सिडर केला तर ॲक्यूट होऊन जाईल, है ना. इथे यांनी डॉटेड इकडचा पार्ट काढून दिला, त्यामुळे थोडी फिगर जरा बरोबर नाही आहे. हा क्लिअर आहे राईट अँगल ट्रँगल, हा क्लिअर आहे ॲक्यूट अँगल ट्रँगल, आहे ना. तर आपण पहिले याचा विचार करू. जर राईट अँगल ट्रँगल असेल तर याचे जेव्हा आपण तिन्ही अल्टिट्यूड्स काढतो ते बरोबर एका पॉईंटमध्ये, तसे कोणताही ट्रँगल असो अल्टिट्यूड एकाच पॉईंटमध्ये कटणार सगळे. तर याचे कुठे कटतात? हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट त्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे. इथे सगळे अल्टिट्यूड एक दुसऱ्याला कट करतात आहे. कसे बरं? पहा, याच्यावर काढलेल्या अल्टिट्यूडचं नाव काय आहे? बी सीवर कोणता अल्टिट्यूड काढला आहे? हाच आहे ना. अल्टिट्यूड कोणता असतो? हा तुमचा ट्रँगल आहे. याच्यावर काढलेला अल्टिट्यूड कोणता? हा जो परपेंडिक्युलर करतो आहे. सो बी सीवर कोणता परपेंडिक्युलर आहे? ए बी आहे. आता याच्यावर जो परपेंडिक्युलर राहतो तो कुठून निघतो? त्याच्या समोरच्या व्हर्टेक्सवरून निघतो. मग याच्यावर जो परपेंडिक्युलर आहे हा कुठून निघाला आहे? हा निघाला आहे. म्हणजे ए बीवरचा परपेंडिक्युलर कोण आहे? बी सी आहे. बी सीवरचा कोण आहे? ए बी आहे. आणि ए सीवरचा कोण आहे? बी डी आहे. सगळे कुठून चालले? बी मधून. म्हणजेच पॉईंट ऑफ कॉन्करन्स कोण आहे इथे? पॉईंट बी आहे. सो जर राईट अँगल ट्रँगल असेल, द ऑर्थो सेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रँगल इज द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल. राईट अँगलचा जो व्हर्टेक्स आहे तोच त्याचा ऑर्थो सेंटर आहे. जर ॲक्यूट अँगल ट्रँगल आहे, जसा की मी हा इथे पण काढला आहे. सो ॲक्यूट अँगल ट्रँगलमध्ये जेव्हा आपण अल्टिट्यूड्स काढतो तेव्हा ते अल्टिट्यूड कुठे, तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे मिळतो अल्टिट्यूडचा? ट्रँगलच्या आतमध्ये असतो. सो द ऑर्थो सेंटर ऑफ अन ॲक्यूट अँगल ट्रँगल इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रँगल. फिल इन द ब्लँक येऊ शकतं, मॅच द पेअर, ट्रू फॉल्स येऊ शकतं, की ऑर्थो सेंटर कुठे असणार? ट्रँगलच्या आतमध्ये असणार. आता जर ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल आहे तर कसं होतं पहा. याच्यात त्यांनी डायग्राम बरोबर क्लिअर दिली नाही आहे. बघा, समजा एखादा ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल काढू आपण, म्हणजे लक्षात येईल. पहिले तर मला हा सांगा की ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल आहे की नाही आहे. ठीक आहे, ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल आहे. आता मी एक एक अल्टिट्यूड काढतो. सो एक अल्टिट्यूड मी काढली. या व्हर्टेक्सवरून समोरच्या साईडवर काढलेला परपेंडिक्युलर आम्ही ट्रँगलच्या बाहेर काढला. तुम्हाला नाही बाहेर काढायचा, नाही काढला तरी चालेल, इथपर्यंतही ठेवू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. हा झाला एक अल्टिट्यूड. आता जर मला इथून काढायचा आहे अल्टिट्यूड, तर मी असा तिरपा काढला तर तो अल्टिट्यूड बनेल का? अल्टिट्यूड कसा असतो? किती डिग्री अँगल करतो? 90 डिग्री करतो. तर जर मी इकडे असा आतमध्ये काढला तर तो 90 डिग्रीचा अँगल कुठून करणार आहे? 90 डिग्रीसाठी आपल्याला सरळ काढावं लागेल. समजा तुम्हाला तुमची हाईट मोजायला सांगितलं, तर हाईट मोजण्यासाठी तुम्ही असे आडवे उभे राहाल का, की सरळ उभे राहाल? सरळ उभे राहाल ना. अल्टिट्यूड म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला? हाईट आहे, तर तुम्हाला सरळच उभं राहायला लागणार आहे. तर इथून जर मी परपेंडिक्युलर काढला तर तो कसा निघेल? आता मी इथून परपेंडिक्युलर काढतो, हा असा परपेंडिक्युलर निघेल. पण यार माझी साईड तर एवढीच आहे. मग आता काय करायचं? आपण त्याला एक्सटेंड करून द्यायचं आहे. सो मी त्याला एक्सटेंड करतो. या पार्टला मी एक्सटेंड केला. आपला ट्रँगल केवढा आहे? आपला ट्रँगल एवढाच आहे, ए बी सी हाच ट्रँगल आहे आपला. अल्टिट्यूडसाठी मला काय करावं लागलं? त्याला बाहेर काढावं लागलं, कारण अँगल 90 डिग्रीचा बनवायचा होता. सो जर विचारलं की बी सीवर काढलेला अल्टिट्यूड कोणता आहे, तर तो बी सीवरचा अल्टिट्यूड कोण आहे? ए ई आहे. ठीक आहे. आणि आता सीवरून काढायचा आहे मला अल्टिट्यूड परत. तो सीवरून सुद्धा मी जेव्हा अल्टिट्यूड काढील ते इकडे काढील तर अँगल 90चा वाटतोय का? इथला किंवा इथला नाही आहे ना. सो इथे सुद्धा मला कसा काढावा लागेल? तो जर बाहेर जात आहे तर जाऊ द्या, पण अँगल 90चा बनला पाहिजे. मग आता काय करावं लागेल? मला याला वाढवावं लागेल. हा पण वाढवतो. हे बा, अँगल बनला 90चा.
आपल्याला 90 बघितलं की थोडं लक्षात येतो आहे ना की 90 डिग्रीचा अँगल आहे. तर हे झाले आपले 3 अल्टिट्यूड्स, पण हे तर कटतच नाही आहे. मग काम करतो मी, तिघांना वाढवून टाकतो. याला वाढवलं इकडे सरळ लाईन, याला अजून वाढवतो. हे सगळे एका पॉइंटमध्ये कटले, दिसले. पण हे कुठे कटले? ट्रँगलच्या बाहेर. आपला ट्रँगल फक्त केवढा आहे? हा ट्रँगल आहे आपला ABC. हा पार्ट आपल्याला का बरं खिचावा लागला असा डॉटेडवाला? कारण जो अल्टिट्यूड आहे तो ट्रँगलच्या बाहेर निघतो आहे, मग म्हणून आपण त्याला फक्त एक्सटेंड केलं. कन्फ्युजन? सो हे इम्पॉर्टंट आहे की जर ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल असेल तर त्याचा ऑर्थो सेंटर कुठे असतो? इट इज इन द एक्सटेरियर ऑफ द ट्रँगल, मग ट्रँगलच्या बाहेर राहतो. ओके, चल पुढचं करू. मीडियन. सो मीडियन कोणाला म्हणतात बरं? मीडियनचा अर्थ, जर समजा एखादा ट्रँगल आपल्याला दिलेला आहे आणि ट्रँगलचा मी समजा एखादा मिड पॉईंट घेतला साईडचा, या साईडचा मी घेतला मिड पॉईंट, किंवा या साईडचा मी घेतला मिड पॉईंट, या साईडचा मी घेतला मिड पॉईंट. बरोबर दिसतोय का मिड पॉईंट? वाटतो की नाही? दोन इक्वल पार्ट, दोन इक्वल पार्ट, इथे पण दोन इक्वल पार्ट. तर जेव्हा एखाद्या साईडचा मिड पॉईंट आपण समोरच्या व्हर्टेक्सला जोडतो तेव्हा त्यालाच आपण मीडियन असं म्हणतो. हा मिड पॉईंट समोरच्या व्हर्टेक्सला जोडला तर तो झाला मीडियन. हा मिड पॉईंट समोरच्या व्हर्टेक्सला जोडला, हा झाला दुसरा मीडियन. हा मिड पॉईंट समोरच्या व्हर्टेक्सला जोडला, हा झाला तिसरा मीडियन. कन्फ्युजन? हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा मीडियन एक दुसऱ्याला आपण ट्रँगलचे मीडियन काढतो तर ते सुद्धा बरोबर सगळे एका पॉईंटमध्ये कटतात. म्हणजे हे सुद्धा कसे आहे? मीडियन्स कशा असतात? कॉन्करंट असतात. मीडियन सुद्धा कॉन्करंट आहे, एका पॉईंटमध्ये कटेल. जसं अल्टिट्यूड कॉन्करंट आहे, त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला काय म्हणतो? अल्टिट्यूडच्या आपण ऑर्थो सेंटर म्हणतो. तसं मीडियन सुद्धा कॉन्करंट आहे, त्याच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला आपण म्हणतो सेंट्रॉइड. व्हेरी गुड. सो त्याला आपण म्हणतो सेंट्रॉइड आणि त्याला G लेटरनी इंडिकेट केलं जातं. जसं ऑर्थो सेंटरला O वापरतो आपण, सेंट्रॉइडसाठी G वापरतो. आता याला लिहिलं कसं जाईल? कसं लिहिणार मी लिहिणार AD जो आहे, AD इज मीडियन. AD हा मीडियन आहे. कोणावर काढलेला आहे? ड्रॉन ऑन BC असं लिहायचं. ठीक आहे. सिमिलरली दुसरं समजा मला लिहायचा CFच्या बद्दल, तर मी कसं लिहिणार? CF इज डाऊट. सिमिलरली समजा मला लिहायचा तिसरा कोण होता? BE आहे ना. सो मी लिहिणार BE इज मीडियन ड्रॉन ऑन सेगमेंट AC. कन्फ्युजन आहे? जर सेगमेंट नसेल लिहिलं तर मग काय करायचं? त्याच्यावर असं दंडी देऊन टाकायची, म्हणजे हे काय झालं? सेगमेंट. सो सेगमेंट AD. सेगमेंटसाठी हे माहिती आहे ना तुम्हाला? असं लिहितं. जर एक तर असं लिहिलं तर मग तुम्हाला असं इथे सेगमेंट लिहायची गरज नाही. क्लिअर आहे? आता याची ना एक प्रॉपर्टी पण आहे. या सेंट्रॉइड काय करतो? म्हणजे सेंट्रॉइडमुळे या प्रत्येक मीडियनचे दोन तुकडे झालेले दिसतात आहे तुम्हाला. हा सेंट्रॉइड आहे, या मीडियनचे दोन हिस्से झाले आहे बघा. या मीडियनचे पण दोन हिस्से झाले. पण हे दोन हिस्से तुम्हाला इक्वल वाटतात आहे का? कोणत्या पण मीडियनचे जे दोन पार्ट आहे, हे ADचे जे दोन पार्ट बनले AG आणि GD, हे इक्वल वाटतात का? बघायला इक्वल दिसतात आहे? इक्वल दिसतात. हा GD जेवढा दिसतो तेवढाच AG दिसतो. छोटा मोठा नाही वाटत? छोटा आणि मोठा आहे नाही. सो यांचा रेशो असतो 2:1. याचा अर्थ काय? समजा छोटा हिस्सा 5 सेंटीमीटर, तर मोठा हिस्सा किती? त्याच्या डबल. म्हणजे मोठा हिस्सा किती झाला? 10 सेंटीमीटर. समजा याचा छोटा हिस्सा GE, समजा हा असेल 4 सेंटीमीटर, तर मग BG किती असेल? 8 सेंटीमीटर. समजा याचा मोठा हिस्सा आहे 20 सेंटीमीटर, CG 20 सेंटीमीटर मोठा हिस्सा,
तर छोटा हिस्सा किती असेल 10. ठीक आहे. सो मोठा हिस्सा डबल, छोटा हिस्सा हाफ. मग जर हा 20 आहे आणि तुम्हाला मी विचारलं की बाबा CF सांगा किती आहे, तर मग काय करणार? मी काय म्हटलं? व्हेरी नाईस. मी तुम्हाला म्हटलं होतं CG आहे 20 आणि तुम्हाला विचारलं होतं की हा जर 20 आहे तर हा किती आहे सांगा. तर तुम्ही पहिले काय करायचं? हा 20 आहे तर तुम्ही पहिले म्हणायचं की बाबा हा 20 आहे तर हा 10 झाला आणि इथपासून इथपर्यंत पाहिजे तर मग 20 + 10 केला आन्सर आला. क्लिअर? याच्यावर गणित आहेत आपल्याला. चला काय दिलं आहे? द मिडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. आत्ताच आपण बघितलं मिडियन जर काढले तर ते कॉन्करंट असतात. देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड सेंट्रॉइड अँड डिनोटेड बाय G. फॉर ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल द लोकेशन ऑफ G इज इन द इंटेरियर. सो ट्रायंगल कोणताही टाईपचा असो, जसा ऑर्थो सेंटरमध्ये गडबड आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे तर ऑर्थो सेंटर कुठे असतो? नाही. ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये बाहेर असतो ऑर्थो सेंटर. राईट अँगल ट्रायंगलमध्ये कुठे असतो? आतमध्ये नसतो. ॲट द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल. राईट अँगल ट्रायंगल आहे, ऑर्थो सेंटर कुठे आहे? इथे आहे. जर ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे तर ऑर्थो सेंटर कुठे आहे? आतमध्ये आहे. ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे तर ऑर्थो सेंटर कुठे आहे? बाहेर आहे. पण जर आपण मीडियनची गोष्ट करतो आहे तर कोणता पण ट्रायंगल असू दे, जो त्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे मीडियन्सचा, ज्याला आपण काय म्हणतो? सेंट्रॉइड, हा कुठे असतो? आतमध्येच असतो. फिल इन द ब्लँक वगैरे येऊ शकतं, लक्षात ठेवा. आता महत्त्वाची प्रॉपर्टी जी मी तुम्हाला म्हटलं, सेंट्रॉइड काय करतो? तो डिव्हाइड करतो मीडियनला इन द रेशो 2:1. म्हणजे मीडियनचे जे 2 तुकडे बनतात त्यातला एक तुकडा मोठावाला जो असतो तो छोट्यावाल्याच्या डबल असतो. ठीक आहे? डाऊट? ओके. चलो, तो अभी पहिला क्वेश्चन. जर आपल्याला थोडं गोष्टी समजल्या असतील त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला येऊन जाईल. कोणाच्या पुस्तकात लिहिलं असेल तर पाहून उत्तर देऊ नका. लिहिलं नाही ना? ठीक, लिहिलेलं आहे, मग तू उत्तर नको देऊ. डायग्राम दिलेली आहे. इन ट्रायंगल LMN ब्लँक इज अन अल्टिट्यूड. अल्टिट्यूड कोण आहे याच्यामध्ये? अल्टिट्यूड कोण असतो? जो 90 डिग्री करतो. सो LX इज अन अल्टिट्यूड. सो याला मी लिहिलं असतं LX सेगमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लँक इज अ मीडियन. आता त्यांनी ना एक गोष्ट ॲक्च्युली इथे द्यायला पाहिजे होती. मीडियन कोणाला म्हणतो आपण? जेव्हा मिड पॉईंट जोडतो. तर इथे दिला आहे का कुठे मिड पॉईंट आहे म्हणून? नाही. आपणच आपल्या मनाने ठरवायचं की मीडियन मिड पॉईंट दिसत आहे बा म्हणून. पण ॲक्च्युली असं नसतं. त्यांनी द्यायला पाहिजे, असं मार्क करून द्यायला पाहिजे. तेव्हा आपल्याला कळेल की जितका MY आहे तितका YN आहे. किंवा लिहून द्यायला पाहिजे Y इज अ मिड पॉईंट. ठीक आहे. आता नाही दिला आहे पण आपल्याला, तर आपणच म्हणणार की सेगमेंट LY जो आहे हा मीडियन आहे. कन्फ्युजन? नेक्स्ट क्वेश्चन. ड्रॉ एन ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR. ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR काढायचं आहे. ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड्स काढायचे आहे. नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ॲज O करायचं आहे. सो काय करायचं पहा. एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढला. ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे की नाही पहिले ते सांगा, है ना? आता अल्टिट्यूड काढण्यासाठी काय करतो आपण ना, साधं सिंपल. पहिले लक्षात घ्या, अल्टिट्यूड काढण्यासाठी, अल्टिट्यूड म्हणतो कोणाला आपण? जेव्हा एखाद्या व्हर्टेक्सवरून समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर काढतो त्याला अल्टिट्यूड म्हणतो. तो काढण्यासाठी करायचं काय आहे? तुमच्याकडे ट्रायंगल तयार आहे. या पॉईंटवरून तुम्हाला इथे 90 डिग्रीवाली लाईन काढायची आहे. तर युझिंग कंपास अँड रुलर काय करायचं आहे? इथे तुम्हाला स्टील पॉईंटचं टोक ठेवायचं आहे कंपासचं आणि इथून किती पण डिस्टन्स घेऊन असा एक आर्क फिरवून द्यायचा आहे. किती पण डिस्टन्स, या स्टील पॉईंट इथे ठेवून असा आर्क फिरवून दिला. हे जे 2 पॉईंट भेटले इथून परत तुम्हाला डिस्टन्स वाढवायचा आहे, वाढवू शकता, कमी करायचं आहे, कमी करू शकता. पण मग एकदा जेवढं घेतलं तेवढं फिक्स ठेवायचं. इथून आणि इथून हे जे 2 पॉईंट तुम्हाला भेटले, इथून खालती आर्क मारायचा इक्वल डिस्टन्सचा, 1 वरून आणि 2 वरून, दोन्ही साईडने इक्वल डिस्टन्सचा. हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे याला याच्यासोबत जोडायचं. हा अँगल कितीचा बनतो? बरोबर 90 डिग्रीचा बनतो. ठीक आहे.
असं आपल्याला 3 वेळा करावं लागेल. बोला. कंपास मारला म्हणजे कसा ठेवशील प्रोट्रॅक्टर? आपल्याला इथून 90 डिग्री काढायचा आहे. प्रोट्रॅक्टर कसा ठेवशील है ना? युझिंग सेट स्क्वेअर करता येतं आपल्याला, पण आपल्याला परीक्षेमध्ये त्यांनी म्हटलेलं राहतं मॅक्झिमम 99% युझिंग कंपास अँड रुलर. ओके, असं तर कोणी काढून देईल, आपल्याला समजूनच जाते 90 डिग्री, पण युझिंग कंपास अँड रुलर म्हणतात. काय करायचं आहे, इथे मी पॉईंट ठेवला एक स्टील पॉईंट, असा आर्क घुमवला, हे जे 2 पॉईंट भेटले इथून मी खालती आर्क मारला, हे जे 2 पॉईंट भेटले आहे जिथे कटले त्यांना जोडणारा मी आता एक काढतोय, त्यांना जोडणारा मी अल्टिट्यूड काढला. ठीक आहे, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, समोरचा व्हर्टेक्स, त्याला एक अल्टिट्यूड. याला नाव देऊन देतो मी, वाटलं ट्रँगलचं नाव त्यांनी PQR म्हटलं होतं, मी हा PQR देऊन दिला. याला आपल्याला पाहिजे ते नाव देऊ शकतो. मी याला S घेतला. मी काय लिहिणार, PS इज परपेंडिक्युलर टू QR. PS is perpendicular to QR. PS is perpendicular to QR. आता मला R वरून काढायचा आहे, तर मी काय करील, R वरून समोरच्या साईडवर असा आर्क फिरवील, किती पण डिस्टन्स घेऊन. हे जे 2 पॉईंट भेटतील तिथून मी परत समोर आर्क मारील, इक्वल डिस्टन्स. आणि हा जो पॉईंट मग आपल्याला भेटला तो पॉईंट मी याला जोडील R सोबत, त्याला मी जोडला R सोबत. पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला R सोबत जोडला. हा अँगल तुमचा कितीचा बनेल, 90 डिग्रीचा बनेल. याला एक नाव देऊन देतो, T नाव दिलं समजा ह्या पॉईंटला, तर RT इज परपेंडिक्युलर टू PQ. बाकी दोघं झोपले आहे का? RT इज परपेंडिक्युलर टू PQ. सिमिलरली तिसरा काढू. काय करायचा, या पॉइंटवरून समोरच्या सेगमेंटवर आर्क मारायचा. स्टील पॉइंट इथे ठेवला, असा आर्क फिरवला, हे जे 2 पॉइंट भेटले तिथून समोर आर्क मारायचा, इक्वल डिस्टन्स. आणि तो जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याला जोडायचा. आता सो तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला जोडला. माझा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भलतीकडे गेला, आला. सो पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला त्याला जोडायचं. हे मी असं का बरं काढलं, परीक्षेत तुम्हाला असं करायला लागेल. का बरं केलं मी असं, कारण माझा पॉइंट ऑफ कॉन्करन्स बनला पाहिजे ना. जर माझा भलतीकडे चालला होता, पॉइंट ऑफ कॉन्करन्स आला पाहिजे, तिन्ही अल्टिट्यूड एकाच पॉईंटमध्ये कटले पाहिजे. तर जर आपला भलतीचकडे चालला, आपले अल्टिट्यूड असे चालले, हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, असा एका पॉईंटमध्ये कटत नाही आहे, तर याचा अर्थ आपण काहीतरी चुकवतो आहे. चेक करायचं. आता मी असं अंदाजे हाताने काढतो आहे म्हणून माझा बरोबर तो आला नाही, पण तुम्ही जेव्हा कंपासनी काढाल तेव्हा तुमची बरोबर लाईन अशीच बनेल, बरोबर पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळेल. ॲक्यूट अँगल ट्रँगल आहे, कुठे मिळाला पॉईंट ऑफ कॉन्करन्स, इंटेरियर ऑफ द ट्रँगल. मगाशी आपण वाचलं होतं. बस एवढंच करायचं होतं क्वेश्चनमध्ये. आणि त्याला नाव द्यायला म्हटलं होतं त्यांनी, ओ इथे एक नाव देतो, S झाला, T झाला, याला एक नाव देऊन देतो काहीतरी. काय देऊ, B. याचं नाव काय झालं मग आता, QB इज परपेंडिक्युलर टू PR. शाबास, QB इज परपेंडिक्युलर टू PR. खाली डायग्राम. कन्फ्युजन करून टाका आत्ता. हां, नाही नाही, 2 तुकडे मारू शकतो, गोल आर्क मारणं जरुरी नाही आहे. हे बा, आता त्यांनी काय म्हटलं की पुरे मोठे मोठे आर्क मारायचे आहे का, असं त्यांनी विचारलं. तर आपल्याला काय करायचं आहे, या पॉईंटवरून परपेंडिक्युलर काढायचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला काय म्हटलं की इथून तुम्ही काय करा, असा पुरा आर्क फिरवा. जर तुम्हाला असा पूर्ण आर्क नाही फिरवायचा आहे तर इथे तुम्ही स्टील पॉईंट ठेवा आणि असा आर्क फिरवायच्या जागी 2 तुकड्यामध्ये आर्क फिरवा. असं ठेवला, इकडे एक आर्क मारला, इकडे एक आर्क मारला, इक्वल डिस्टन्स. तर हे थोडे आर्क तुमचे छोटे होऊन जातील. ठीक आहे, असंही करू शकता. बाकी पुढची प्रोसेस सेम, की हे जे 2 पॉईंट भेटले इथून मग समोर आर्क मारले आणि याला जोडलं, सगळं तसं आहे तसंच. महत्त्वाची गोष्ट एक अजून अशी की याच्यामध्ये आपला फक्त ट्रँगल आणि अल्टिट्यूड्स
हेच डार्क पाहिजे. ट्रँगल म्हणजे PQR आणि अल्टिट्यूड म्हणजे हे आणि हे डार्क पाहिजे. मी डॉटेड यासाठी काढलं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी समजायला म्हणून. तुम्हाला सगळं साधं प्लेनच काढायचं आहे, हे एवढेच पार्ट डार्क पाहिजे. बाकी जेवढेही आर्क आपण मारतो आहे हे सगळे थोडेसे त्याच्या मनाने फेंट दिसले पाहिजे आपल्याला. कन्फ्युजन करून टाका.